सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत आहे। मागच्या लेक्चरला मी परिपूर्ण देखील 2023 आणि 2024 जे काही 4 पेपर झालेत त्या 4 पेपरचं विश्लेषण आपण आपल्या YouTube चॅनलवरती त्या ठिकाणी घेतलेलं आहे। तर आज तुमच्यासाठी घेऊन आलोय शब्दसंग्रह रणनीती। आता तुम्हाला मी नेहमी सांगतोय, प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतोय की तुम्हाला मराठीमध्ये 47 प्लस 48 49 पर्यंत पोहोचायचं आहे। कारण की जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात तर 100% पोस्ट फिक्स आहे। त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे शब्दसंग्रह। शब्दसंग्रहामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क येत नाही आणि काय होतं की हे वाचू का ते वाचू का ते वाचू का ते वाचू। तर थोडं मी आजचं लेक्चर जास्त नाही 20-25 मिनिटाचं लेक्चर असणार आहे। तर 2024चे जे काही संपूर्ण प्रश्न आहे शब्दसंग्रहाचे ते संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी मी घेऊन तुमच्या समोर परिपूर्ण की प्रश्न कुठनं विचारले नेमके आणि आपल्याला शब्दसंग्रहामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी खूप कष्ट करायची गरज आहे का? अजिबात नाही। फक्त आणि फक्त जो आपला PYQ बेस आहे प्रत्येक लेक्चरला मी तुम्हाला सांगतोय आणि आपलं प्रत्येक लेक्चर सुद्धा त्याच पद्धतीचं असतं की PYQ आणि फक्त PYQ। ओके, म्हणजे PYQ बेसला जर तुम्ही त्या ठिकाणी मार्गक्रमण केलं तर निश्चित त्या ठिकाणी मार्क येणार म्हणजे येणार। माता पुराव्या साहित्य प्रश्न विश्लेषण तुमच्या समोर त्या ठिकाणी मी करणार आहे। आता व्याकरणावरती किती प्रश्न होते 24ला? तर व्याकरणावरती 24 प्रश्न होते, तर शब्दसंग्रहावरती 21 होते। म्हणजे त्या ठिकाणी सेमच आहे असं आपण म्हणूया, 2-3 मार्कांचा फरक आहे। पुढे त्यांनी तो पण फरक ठेवलेला नाही आहे, म्हणून शब्दसंग्रह आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करावा लागणार आहे। एका घटकावरती 5-5 प्रश्न या ठिकाणी विचारले आहेत आणि खूप घटक आहे का सर शब्दसंग्रहाचे? अजिबात नाही। बघा आता उत्तरावरती ठरल्याप्रमाणे 5। आता इथं बघा आपली सुपर 50 जी मेंटॉरशिप बॅच आहे ती सुरू झालेली आहे बरं का। कारण आणि त्या बॅचमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतलेला आहे। ओके, हा माझा त्या ठिकाणी नंबर आहे बरं का, इथं पण आहे आपल्या पोस्टरवरती नंबर, किंवा त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना मला कॉल करायचा आहे मेसेज करायचा आहे त्यांनी या नंबरवरती त्या ठिकाणी कॉल करा। मी तुम्हाला परिपूर्ण डिटेल माहिती, अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल तर मी त्या ठिकाणी देतो। आता ही परिपूर्ण मराठी व्याकरणाची अद्ययावत बॅच आहे बरोबर, आणि या बॅचचं स्वरूप कसं असणार आहे तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे आणि ही बॅच सध्या ऑफरमध्ये 999 रुपयामध्ये आहे। परिपूर्ण मेंटॉरशिप म्हणजे या बॅचमधून तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 47, 48, 45 प्लस मार्क मिळणार म्हणजे मिळणार, हा माझा शब्द आहे। एवढं आत्मविश्वासाने बोलण्यामागचं कारण एकच आहे, तेवढं त्या विषयावरती माझं काम आहे आणि गेल्या 13-14 वर्षापासून त्या ठिकाणी मी शिकवतोय। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रातील मोठमोठ्या इन्स्टिट्यूटला मी मराठी व्याकरण सध्या घेतो आहे। त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे, आणि आपलं पुस्तक सुद्धा तर काही दिवसांमध्ये मार्केटला उपलब्ध होत आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे त्या ठिकाणी बॅच घेऊ शकतात, माझ्याशी संपर्क करू शकतात, आता नाही तर कधीच नाही। बघा पुढे की इथं 2024ला कोणकोणत्या घटकावरती प्रश्न विचारलेत, 2024च नाही तर अख्खं त्या ठिकाणी पूर्ण वर्षांमध्ये या घटकावरती प्रश्न येतात। समानार्थी शब्द एकच विचारलेला होता, विरुद्धार्थी शब्द एक होता, म्हणीवरती प्रत्येक वेळी जास्त प्रश्न असतात, वाक्प्रचारावरती 5 होत आहे, शब्द समूहाबद्दल 2, उपसर्ग घटित 2, परभाषीय 2, अभ्यास्त 2 आणि शुद्ध अशुद्ध शब्द 1 यावरती कायमस्वरूपी प्रश्न येतात। फक्त तुम्हाला बघा 21 मार्क किती म्हणजे किती त्या ठिकाणी किती टॉपिकमधनं 1 2 3 4 5 6 7 8 9 टॉपिकमधनं 21 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। मग सर हे कुठनं करायचे तर हे त्याचे पुरावे बघा। आता हा 2024चा प्रश्न आहे, म्हणजे आपल्यासाठी PYQ किती महत्त्वाचे आहेत याचं हे ज्वलंत उदाहरण त्या ठिकाणी बघा। मी A सेट घेतला आहे 2024चा। बघा काय सांगितलं, अवकृपा, अवगणना, अवगत, अवगुण या शब्दांमधील अव हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या भाषेतून आला आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलाय। आता तुम्हा सर्वांना माहिती आहे फारसी अरबी तर काही येऊ शकत नाही, फारसी अरबीमध्ये तुम्ही त्याला यावनी उपसर्ग गटित म्हणतात, हर बिन बे गैर म्हणजे दोघं पर्याय गेले, उर्दू पण येऊ शकत नाही, याचं उत्तर होतं संस्कृत
त्या ठिकाणी काय तर संस्कृत उपसर्ग त्या ठिकाणी ते आलेली आहेत. मग आता बघा हाच प्रश्न, उपसर्ग असलेले शब्द कोणते. मग आता अभ्यास करताना 2013ला असा प्रश्न विचारलेला होता. मी सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो की आता अभ्यास करताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की अति हा कोणत्या प्रकारामध्ये उपसर्ग येतो, त्यानंतर अधि कोणत्या प्रकारामध्ये येतो, कशा पद्धतीनं अधि, त्याच्यानंतर अप, त्यानंतर अप. बघा आता कोणकोणते शब्द आले. अवकृपा, अवकृपा हा इथं आला, बरोबर का. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अवगुण, अवगुण तर नाही आहे, पण त्या ठिकाणी पुढं जर आपण बघितलं तर अवगणना, त्याच्यानंतर पुढं अवकृपा. आता सर्वच्या सर्व इथं सुद्धा अव आलाय, इथं सुद्धा अव आलाय. मग सांगण्याचा उद्देश माझा एकच आहे, इथं सुद्धा अव आलेला आहे. म्हणजे अव जोडून आलेले उपसर्ग गटित शब्द कधी 2013ला PSIच्या मुख्य परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले आहेत. मग इथं अभ्यास करताना PYQचा अभ्यास करताना आपण काय केलं पाहिजे तर या चौघ पर्यायांचं विश्लेषण केलं पाहिजे की त्या प्रत्येक पर्यायामध्ये तो जो आलेला उपसर्ग आहे तो कोणकोणत्या प्रकारातला आहे, तो का मराठी आहे का, तो संस्कृत आहे का, तो त्या ठिकाणी फारसी व उपसर्ग आहे. या पद्धतीने अभ्यासाची दिशा ठरवली पाहिजे, बरोबर. 100% त्या ठिकाणी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही बरं का. त्याच्याशी हा प्रश्न रिलेट आहे, समजलं का. म्हणजे शब्दसंग्रह कुठूनच करू नका, फक्त आणि फक्त PYQ. आता आपण जी सिरीज सुरू केली आपल्या यूट्यूब चॅनलला, जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जी सिरीज आपण सुरू केली आहे तर त्या सिरीजच्या माध्यमातून या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. मी टोटल क्वेश्चन पेपर घेणार आहे, ओके. त्यामुळे जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ओके. म्हणजे जे शब्द तिकडं होते ते शब्द, त्यातले काही शब्द इकडं आलेले लगेच लिंक लागते आपली, बरोबर का. या पुढचा प्रश्न बघा आता काय विचारलेला की पुढील पैकी शब्द प्रमाण लेखन नियमानुसार बरोबर आहेत. शुद्ध शब्द यावरती प्रश्न विचारलेला आहे. उपहारगृह, ठीक आहे. कोट्यवधी, महात्म्य, अलंकारिक, बरोबर. आता शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. PSI मुख्य 2012ला विचारलेला प्रश्न, कुठंच जायची गरज नाही, बरोबर का. आता इथं महात्म्य, महात्म्य, महात्म, महात्मा हे दोन तर काही येऊ शकत नव्हते, हे पण नाही. पर्याय 2, बरोबर. मग हा शब्द कुठं दिसतोय तुम्हाला, हा इथं दिसतोय, बरोबर का. म्हणजे हा येऊ शकत नाही, हा येऊ शकत नाही. 2 पर्याय तुम्ही याच्यावरनच त्या ठिकाणी कट केले. पुढं पुन्हा प्रश्न विचारलेला आहे, तिथं आपल्याला विचारलेला आहे कोट्यवधी, इथं दिलेला आहे कोट्यधीश. आता आपण हाच शब्द नेहमी सांगत असतो पण हा चुकीचा आहे. जसं कोट्यधीश आहे, जसं कोट्यधीश आहे तसाच कोट्यवधी आहे, लक्षात ठेवा. याच्याशी तो रिलेटिव्ह. मग इकडं कोट्यधीश आहे तर इकडं कोट्यवधी आहे, मग कोट्यवधी हे येऊ शकत नाही. आलं पर्याय क्रमांक 1, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर आलं. अहो जायची गरजच नाही कुठं. PYQ बस, PYQ बेस मानला, आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. चला या पुढं आता नेक्स्ट बघा. शत्रूंची सैन्य समोरासमोर तळ ठोकून होते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. आता इथं बघा कधी विचारल्या, 2005ला विचारलं संयुक्तला की खालीपैकी कोणता शब्द अभ्यास्त नव्हे. आता इथं त्या ठिकाणी बघा समोरासमोर हा तर अभ्यास्त आहे. मग आता या अभ्यास्त शब्दाचे किती उपप्रकार पडतात, 3. पूर्ण अभ्यास, अंश अभ्यास, आणि त्याच्यानंतर अनुकरण वाचक. मग आता कशामध्ये तर समोर अधिक समोर ही 2 शब्द त्या ठिकाणी एकत्र आले. मग ही दोघं शब्द एकत्र आल्यानंतर पहिला शब्द जो असतो तोच दुसरा शब्द येतो, म्हणजे याला काय म्हटलं जातं, पूर्ण अभ्यास्त. आता तुम्ही या प्रश्नाचा अभ्यास करताना, PYQचा अभ्यास करताना, अहो तुम्ही अभ्यासणारच ना. अभ्यास्त शब्दाचे किती उपप्रकार आहे, 3. पूर्ण अभ्यास्त, त्यानंतर येणार अंश अभ्यास्त, बरोबर ना, आणि त्याच्यानंतर येणार अनुकरण वाचक. अशा पद्धतीने ह्या 3 प्रकारांमध्ये त्याचा समावेश होणारच ना. म्हणून त्या ठिकाणी समोरासमोर हे काय येणार, पूर्ण अभ्यास्त येणार. PYQला अनुसरून पानोपानी 100% पूर्ण अभ्यास्त, जवळ जवळ पूर्ण अभ्यास्त. आता या ठिकाणी कधीतरी हा अंश अभ्यास्त, बरोबर का. म्हणजे तुम्हाला काय विचारलेलं आहे, एक मिनिट,
तुम्हाला विचारलेला आहे खालीलपैकी कोणता शब्द अभ्यासत नव्हे. फक्त मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, मला तुम्हाला एकच कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर करून द्यायचा आहे की या प्रत्येक प्रकारामध्ये येणारा जो काही प्रत्येक प्रकारामध्ये येणारा जो काही प्रश्न आहे त्याची आयोगाशी त्या ठिकाणी काय आहे तर आयोगाशी लिंक लागलेली आहे. अलग लक्षात काय लागलेली आहे तर परिपूर्णपणे लिंक लागलेली आहे. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. आता हा आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जवळजवळ आहे, कधीतरी हा अंश अभ्यासत आहे, पण हा जो आहे हा सामासिक शब्द आहे, द्विरुक्त शब्द आहे. हा काय आहे सामासिक शब्द, समजलं का. अशा प्रकारे पानो पाणी म्हणजे तिथं तो द्विरुक्त आहे, त्याची त्या ठिकाणी काय झालेली आहे आवृत्ती झालेली आहे. पानो पाणी म्हणजे त्या ठिकाणी जसं आपण पदोपदी गावोगाव अशा पद्धतीने अभ्यासतो ना, त्यातला तो प्रकार आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी याचं उत्तर तर दिलं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, जीव मुठीत धरणे. आता जीव मुठीत धरणे म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाबरणे, त्याच्याशी रिलेट समानार्थी वाक्प्रचार इथं तुम्ही घेऊ शकता धाबेदनाने, बरोबर ना. त्याचं धाबदन आणलं, माझा फोन गेला आणि त्याचं धाबदन आणलं म्हणजे भूकंप होणे तर काही येऊ शकत नाही, खूप घाबरणे. मग आता जीव मुठीत धरणे हा त्याचा समानार्थी आला, बरोबर का. त्याचे अजून समानार्थी वाक्प्रचार आहे बघा, गर्भगळीत होणे, अंगावर काटा उभा राहणे, बरोबर ना. जेव्हा धाबदनांत तेव्हा अंगावर काटा उभा राहतो, ही सर्वच्या सर्व त्याला समानार्थी आहे. म्हणून PYQ असे करा ना, विषय संपला. इथं बघा आता फेफे वळणे, बोबळी पडणे, चौघ त्यामध्ये येणार म्हणून पर्याय 4. ओके, म्हणजे प्रश्न कशी येत आहे याचं त्या ठिकाणी आपल्याला PYQ मस्त आहे, बेस्ट आहे. पुढे बघा, पुढील समानार्थी वाक्प्रचार चुकीच्या जोड्या ओळखा. आता हा प्रश्न 2019ला विचारलेला आहे. पाणी पडणे, पाणी पाजणे. काय आलं पाणी पाजणे, बरोबर का. पाणी पाजणे म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पराभूत करणे, बरोबर ना. पाणी पाजणे म्हणजे काय पूर्णपणे त्याला पराभूत करणे. म्हणून पर्याय क्रमांक खच एक कुठं दिसतंय इथं दिसतंय पर्याय क्रमांक 2 मध्ये, बरोबर ना. आता या सर्वच्या सर्व गोष्टी पाणी पडणे, वाया जाणे, त्याच्यानंतर 3चं त्या ठिकाणी येणार पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे, पाणी मुरणे म्हणजे दोषाला जागा असणे. अशा पद्धतीने इथं आपल्याला विचारलं होतं पाणी पाजणे पहिला त्या ठिकाणी चुकीचं आहे, तहान भागविणे. मग जर चुकीचं आहे तर त्या ठिकाणी आपण जर म्हणजे विचारलेलं काय चुकीच्या जोड्या, बरोबर, म्हणजे पर्याय हा येऊ शकत नाही. डोक्यावर मिऱ्या वाटणे, बरोबर आहे की त्या ठिकाणी डोक्यावर बसणे. एखाद्याशी आपण म्हणजे एखाद्याशी बोलत असताना जर त्या ठिकाणी आपण त्याला म्हणजे पूर्णपणे म्हणजे त्याविषयी म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवूया की जर त्याच्याशी आपण त्या ठिकाणी अतिशय मोकळेपणाने वागत गेलो तर तो कुठेतरी फायदा घेतो, बरोबर ना. त्या मजबुरीचा फायदा घेतो असं आपण बोलतो. मग तिथं ह्या दोघं गोष्टी लागू पडतात. हात मिळवणी करणे म्हणजे याचा अर्थ सर्वांना माहिती असणारे करार करणे, बरोबर का. नमस्कार करणे हे चुकीचं आहे, पहिलं चुकीचं आहे, आणि क चुकीचं आहे म्हणून पर्याय 3 त्याचं योग्य उत्तर होतं. आकाश पाताळ एक करणे, खूप मेहनत करणे, त्यात आकांत तांडव करणे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय राग करणे किंवा खूप राग करणे, हे दोघांना समानार्थी आहे. हे दोघांना त्या ठिकाणी काय आहे समानार्थी आहे. त्यांची अर्थ एकमेकांशी मिळती जुळते का सर, पण ज्या पद्धतीने हा अर्थ प्रकट करतोय त्याच पद्धतीने हा अर्थ प्रकट करतो, ज्या पद्धतीने हा अर्थ प्रकट करतोय त्या पद्धतीने हा अर्थ प्रकट करतो, समजले का. म्हणून ते त्या ठिकाणी आयोगाने बरोबर दिल्यात आणि आणि क त्याची कुठंच लिंक लागत नाहीये, समजलं का. म्हणून ते येऊ शकत नाही. चला या पुढे आता पुढचा प्रश्न बघा, संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष नियामक मंडळाने कर्णधाराला दिला, बरोबर का. आता या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सूचित करणारा वाक्प्रचार ओळखा. आता खोड मोडणे हे तर काही येऊ शकत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी त्याची परिपूर्ण खोड मोडली. त्याच्यानंतर पुढं खुणगाट बांधणे, मी आता खुणगाट बांधली आहे की मराठीमध्ये म्हणजे दृढ निश्चय करणे की मराठीमध्ये 48 मार्क मी घेणार म्हणजे घेणार. आपला एक विद्यार्थी आहे
समजलं का? प्रमोद वाघ सध्या PSIचं MP ला ट्रेनिंग घेतोय. 49 प्रश्न बरोबर होते 2022च्या पेपरला. त्याच्यानंतर दुसरा विद्यार्थी आहे गटकचा योगेश, त्याचे 48 प्रश्न बरोबर होते. जो आत्मविश्वास तुम्हाला देतोय ते आपण प्रूव्ह करून दाखवलेलं आहे, म्हणून या सर्व गोष्टी तुमच्या समोर मांडतो आहे. अलग लक्षात. म्हणून या सर्व अभि तुमच्या समोर मांडतोय. बघा, डोक्यावर खापर फोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ डिपार्टमेंटल PSI 2012ला विचारलेला प्रश्न आहे. तर डोक्यावर खापर फोडणे म्हणजे दोष देणे. मग आता इथं काय येणार आहे? तर इथं येणार आहे दोष नियामक मंडळाने दिला म्हणजे त्याच्या डोक्यावर काय फोडलं? खापर. कुठनं आले प्रश्न? अहो PYQ मधनं. जास्त वाचायची गरज नाही. एवढे कशाला PYQ म्हणजे एवढा शब्दसंग्रह, 500 वाक्प्रचार, 700 म्हणी, 1000 समानार्थी शब्द, एवढं करायची गरज नाही. फक्त तुम्हाला या पद्धतीने PYQ बेसने जायचं आहे. 100% मार्क मिळणार म्हणजे मिळणार. हा अत्यंत सोपा प्रश्न होता. माहिती असूनही काहीच माहिती नाही असे दाखविणे, बरोबर का? हा अत्यंत सोपा प्रश्न त्या ठिकाणी होता. आता इथं कानावर हात ठेवणे, बरोबर आहे. मला काही माहिती नाही पण माहिती असतं. त्याच्यानंतर कानावर पडणे म्हणजे ऐकायला येणे, कान उघडणी करणे म्हणजे त्याला त्या ठिकाणी काय करणे? तर त्याला म्हणतो ना आपण की मी त्याची कान उघडणी केली, बरोबर ना? म्हणजे त्याला मी बजावलं. त्याच्यानंतर कान फुंकणे म्हणजे चुगल्या करणे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर इथं सुद्धा अत्यंत सोपी म्हण होती, कोणीही म्हण सोडू शकत होतं. तो सुद्धा रिपीट झालाय पण मी तो इथं घेतला नाही, ते सोपं होतं म्हणून. घर सारवतं म्हणे कोणाडे किती, बरोबर ना? अशा प्रकारे हाही अत्यंत सोपा प्रश्न होता. उचलली जीभ लावली टाळ्याला, बरोबर आहे. या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. विचार न करता बोलणे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1च त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारची प्रश्नांची उत्तरं बरोबर आली पाहिजे, ते अजिबात चुकता कामा नये. हाही प्रश्न अत्यंत सोपा होता. ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. पर्याय क्रमांक 2 अत्यंत सोपा प्रश्न होता, जास्त बोलण्याची गरज नाही. बघा, आता दिव्याखाली अंधार जशाच्या तसा प्रश्न 1993ला विचारलेला आहे. 1984 पासून ते 2024 पर्यंतच्या सर्वच्या सर्व PYQ तुम्हाला त्या ठिकाणी उत्कृष्टपणे यायला पाहिजे. आता दिवा लावल्याशिवाय अंधार येत नाही. आता बघा, अंधार जात नाही. मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतातच. आता इथं बघा काय सांगितलंय, मोठ्यांच्या ठिकाणी दोष असणे, म्हणून पर्याय क्रमांक 3 इकडे उत्तर होतं. इकडं पर्याय क्रमांक फक्त 2 बरोबर. अशा पद्धतीने PYQ कुठनं? अहो म्हणजे आलेले प्रश्न कुठनं? तर आपल्या PYQ मधनं. तुझं आहे तुझं पाशी, तू जागा विसरलाशी, बरोबर ना? आपण त्या ठिकाणी या सर्व गोष्टींची उत्तरं भलतीकडे शोधतोय, पण सर्वात मोठा बेस आपला PYQ आहे. म्हणून आपण सिरीज सुरू करतोय. 2011-12 पर्यंत सर्व क्वेश्चन पेपर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेणार. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आवर्जून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बघा, उपसर्ग साधित शब्दाचे अचूक पर्याय ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न. आता उपसर्ग बघा, इथं अतिशय आलाय, इथं पण त्या ठिकाणी अतिशय आलाय. त्याच्यानंतर आपण जर बघितलं इथं त्या ठिकाणी काय आलेलं आहे, बरीच शब्द इकडची तिकडं आलेली आहेत. म्हणून मी हा शब्द इथं घेतलाय. बघा, इथं अवजड आलाय, इथं अवजड आलाय, इथं त्या ठिकाणी अवमान आलाय, इथं त्या ठिकाणी अवमान आलाय. म्हणजे ही सर्वच्या सर्व शब्द उपसर्ग आहे का? तर या सर्वच्या सर्व गोष्टी त्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. बरीच शब्द त्यामध्ये आपल्याला आलेली दिसत आहेत. म्हणून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, इथं आपल्याला प्रश्न विचारला होता पुढीलपैकी मराठी उपसर्ग असलेले शब्द, म्हणजे सर्वच्या सर्व उपसर्ग घटित आहे. म्हणजे हा अतिउपसर्ग आहे, बरोबर ना? त्याच्यानंतर अवजड, अवमान, यातून तर PYQ मधनं आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी 100% भेटून गेली, बरोबर का? त्याच्यानंतर हात पहिला पर्याय आला, डी पण आला, बरोबर का? ए आणि डी आला. अनुरूप हे तर सर्वांना माहिती आहे. पराजय, सुकाळ हे सुद्धा उपसर्ग घटित आहे. त्यानंतर उपयोग, त्यानंतर अपराध, विजय ही सर्वच्या सर्व शब्द उपसर्ग घटित आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. फक्त सांगण्याचा उद्देश माझा एवढाच आहे, मी इथं तुम्हाला उत्तर सांगत नाहीये, फक्त सांगतोय की PYQ कशा पद्धतीने रिपीट होत आहेत. PYQ कशा पद्धतीने आपल्या या सर्व गोष्टींचा बेस आहे. म्हणजे तुम्ही फक्त PYQ जरी केले तरी होतंय सर्व ओके मध्ये, बरोबर का? बघा,
लाडी गोडी ओळख देख, इकडं प्रश्न विचारलेला बघा, अंशाभ्यस्त शब्द नाही असा प्रश्न विचारला बघा. लाडी गोडी हा अंशाभ्यस्त आहे, बोलणे चालणे आहे इकडे तिकडे आहे, कोणता नाही तर पर्याय 4 नाही. बरोबर. इथं काय सांगितलं, लाडी गोडी हा कोणता आला ना उत्तर, काय आलं, अंशाभ्यस्त, पर्याय क्रमांक 2. संपला विषय. लाडी गोडी अंशाभ्यस्त म्हणजे काय असतं सांगण्याची गरज नाही. 2 शब्द एकत्र येतात, पहिल्या शब्दाला अर्थ असतो, दुसऱ्या शब्दाला अर्थ नसतो, त्यातील एक अक्षर त्या ठिकाणी बदलून आलेलं असतं. ओळख देख, हा ख आला, हा ख आला, एक अक्षर बदललं, याला अर्थ नाही, पहिल्याला अर्थ आहे, याला अंशाभ्यस्त. PYQ मधनं जशाच्या तसा कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. ओके. चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपवणारा अतिव्यायाम केल्याने समीरला खूपच दुखापत झाली, या अर्थाची योग्य म्हण. इथं बघा आता, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, या वाक्यासाठी योग्य म्हण अति तिथे माती. इथं अतिव्यायाम केला, त्याला तो झेपवला गेला नाही, काय झालं मग, अति तेथे माती. बरोबर का. अशा प्रकारे नेक्स्ट बघा, शेतात बांधलेली पडवी. आता हा एक नवीन प्रश्न, फक्त एकच प्रश्न नवीन PYQ पेक्षा वेगळा होता. शब्द समूहाबद्दल शब्द तुम्ही जर वाचत असाल त्यातनं येऊन जाणारा होता, म्हणजे खूपच वेगळा होता, अशातला प्रकार नाही. पण त्यांनी रिपीट केलेला नव्हा, म्हणजे रिपीट केला नाही. पानंद म्हणजे अरुंद वाट, कच्चा रस्ता गावाला जाणारा. त्यानंतर पाणथळ, पाण्याची मुबलकता असणे. आणि पडळ म्हणजे शेतात बांधलेली पडवी, हे त्याचं योग्य उत्तर. पागा म्हणजे घोडा बांधण्याची जागा. अशा पद्धतीने हे 4 पर्याय दिलेले होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. नेक्स्ट बघा आता, तद्भव शब्दांचा गट ओळखा. 100% आपल्या नोट्समध्ये, आपल्या लेक्चरमध्ये गोष्टी आणि चित्र स्वरूपामध्ये या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपण घेत असतो. आता इथं बघा, त्या ठिकाणी कर्ण आला, इथं पण कर्ण आला, चक्र आला, इथं पण चक्र आला. बरोबर का. अशा प्रकारे 2 शब्द तर आले. मग आता हे दोघं शब्द तर अजिबात येऊ शकत नाही. बरोबर ना, दोघं शब्द येऊ शकत नाही. इथं पान आलाय, कुठं पान दिसतोय, इथं पान आलेलं आहे. बरोबर का. त्याच्यानंतर इथं त्या ठिकाणी पाय आलेला आहे, इथं पाय आलेला आहे, याचं उत्तर हे आहे. समजलं का. 2 तर त्या ठिकाणी आले, म्हणजे बी आणि त्याच्यानंतर डी ह्यामध्ये. आता इथं त्या ठिकाणी बी आणि डी हेच त्याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. बरोबर ना. कारण की कर्ण, चक्र, अग्नी, पर्ण ही सर्व संस्कृते, त्याच्यानंतर कान, चाक, आग, पान ही सर्व तद्भवे. कारण की तद्भव म्हणजे काय, संस्कृत मधून येणारा शब्द मराठीमध्ये त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो आणि तो मराठीमध्ये वापरला तो तद्भव असतो. गृहचं घर झालं, पदचं पाय झालं, ग्रामचं गाव झालं, दुग्धचं दूध झालं. हे तद्भवे, हे संस्कृत आहे. समजलं का. हा तद्भवे, हे संस्कृत आहे. समजलं का. आपल्याला विचारले तद्भव म्हणजे बी आणि डी बरोबर. हा PYQ होता. कधी राज्यसेवा मुख्य 2019. पेपर कोणताही असू दे, टेक्निकल असू दे, राज्यसेवा मुख्य असू दे, सर्व परीक्षांचे PYQ प्रॉपर म्हणजे प्रॉपर. शब्दसंग्रहाला दुसरं काही करण्याची गरज नाही. नेक्स्ट बघा, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. इकडं बघा, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण काय आला, तितिक्षा. फॉरेस्ट प्री 2018ला विचारलेला प्रश्न आहे. बरोबर का. मग आता इथं काय येणार, तितिक्षा, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न अत्यंत सोपा. दातृत्व म्हणजे त्या ठिकाणी उदार, याच्या विरुद्ध काय येणार, कंजूष येणार, नेतृत्व येणार नाही. दांभिक म्हणजे ढोंगीपणा, प्रामाणिक अगदी बरोबर आहे. थिटा लांब हे बरोबर आहे. दमट त्याच्यानंतर यायला पाहिजे होतं काय, तर उष्ण नाही, तर दमट त्याच्या नंतर कोरडं यायला पाहिजे होतं, म्हणून अ आणि ड त्या ठिकाणी चुकीचे होते. पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. 50 नंबरचा प्रश्न बघा, पुन्हा विचारलेला तत्सम शब्दावरती. कंबर, चिमणी, बाजरी हे कशामध्ये जातात, तुम्हा सर्वांना माहिती आहे, देशीमध्ये जातात. इथं काय विचारलं, तत्सम शब्दांचा गट. कधी MES 2016ला विचारलेला प्रश्न आहे. कोणती शब्द त्याच्यामध्ये आली, ग्रंथ आलाय, इथं पण ग्रंथ आलाय. बरोबर का. उत्सव आला, इथं पण त्या ठिकाणी उत्सव आलाय. बरोबर का. म्हणजे ग्रंथ, उत्सव त्यामध्ये 100% आहे का सर, तर हो 100% त्या ठिकाणी आहे. आता हे तर तद्भव आहे, हेही तद्भव आहे, म्हणून हे तर काही येऊ शकत नाही. पण आता उत्सव येणार का सर, तर उत्सव त्या ठिकाणी 100% येणार. म्हणजे उत्सव आला म्हणजे हे तर बरोबर आलं, ग्रंथ येतोय म्हणजे हेही बरोबर आलं. बरोबर का. घर, सासरा, भाऊ हे तर काही येऊ शकत नाही, तद्भव मध्ये जातात, म्हणून काय येणार, ब आणि क बरोबर. पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर.
बरोबर का? म्हणजे अशा प्रकारे आपण या PYQच्या माध्यमातून, आणि PYQ करताना फक्त वाचायचे नाहीये, आपल्याला PYQच्या चौघपर्यंत विश्लेषण करायचं आहे. आता एवढं त्या ठिकाणी मी डिटेल सांगू शकत नाही, बरोबर का? अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. आपण सिरीज सुद्धा आता सुरू केली आहे. इथं मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.